सर, आत्ताच आम्ही जसं ऐकलं की वेगवेगळ्या भाषेत देखील हा सिनेमा होणार आहे आणि इतर भाषांमध्ये देखील आपण काम केलेलं आहे, त्यामुळे हे फिलिंग कसं आहे तुमच्यासाठी की हा एक मराठीतला सिनेमा जो सगळ्या भाषेमध्ये पोहोचणार आहे? नमस्कार. प्रीतमनी मला पहिलेच सांगितलं होतं की दादा हे कॅरेक्टर असणार आहे. मी ते कॅरेक्टर बघितलं, मला ते कॅरेक्टर पचनी पडत नव्हतं. मी त्याला म्हटलं नाही प्रीतम, मी नाही करू शकत हे. आणि तो चित्रपट होता अल्ल्याड पल्ल्याड. समजा मी ते कॅरेक्टर केलं असतं तर अल्ल्याड पल्ल्याड म्हणजे माझ्या सुद्धा भाग्यामध्ये असतं, पण भाग्य आमच्या दिल्याला, आमच्या संदीपला मिळालं. पण हे भाग्य खूप मोठं असतं. परत काही दिवसानंतर मला प्रीतमनी फोन केला आणि म्हणाला की दादा, एक कॅरेक्टर मी तुला बघूनच डोळ्यासमोर ठेवूनच लिहित आहे, आणि ते कॅरेक्टर म्हणजे खंगरी. चित्रपट घबाडकुंड. प्रत्येक जे काही इनपुट्स असतात, आउटपुट्स असतात, ते मी प्रत्येक वेळी प्रीतमशी माझी चर्चा होत असते, तुम्हाला पाठवत असतो. मी त्याला परवा म्हटलं होतं की अरे ट्रेलर मला प्लीज पाठव, बघायचंय. त्या माणसाने मला पाठवलं नाही ते ट्रेलर. तो म्हणाला नाही दादा बस, आपण त्याच दिवशी बघूया. आणि प्रीतम खरं सांगतो, जाहीर सांगतो, एक नंबर ट्रेलर आहे. जबरदस्त, अमेझिंग अमेझिंग. प्रत्येक आर्टिस्टच्या मनात एक धाकधूक असते की आपण काय केलेलं आहे, कसं ते किम्युलेट असेल, कसं ते एकत्रपणे आपण, म्हणजे जे काही जी भेळ असते तुझ्यामध्ये ती कशी असेल, तिखट असेल, आंबट असेल, गोड असेल काय. पण खरं सांगतो, प्रत्येक चव याच्यामध्ये ना एवढी अशी वेगवेगळी आणि परफेक्ट प्रमाणात टाकलेली असतो प्रीतम. सो मला खूप खूप बरं वाटतं की मी एका चांगल्या डिरेक्टरच्या हातात आहे. नेहमी मी चांगल्याच डिरेक्टरच्या हातात असतो. आणि म्हणतात ना की ती वारी होत असते, ती वारी प्रीतम तू चुकवली नाहीयेस. सो मी सुद्धा एक चांगल्या डिरेक्टरच्या हातात आहे, याचा मला खरंच खूप अभिमान आहे. मराठी युनिव्हर्स आपण घबाडकुंड पासून सुरुवात करतोय आणि खरंच त्याचा सुद्धा मी एक भाग असल्याचा तर अभिमान आहेच. आणि नवीन नवीन पायंडे आपण टाकत असतो. मराठी पाऊल पुढे पडत असते, त्याच्यापैकी हे एक पाऊल आहे. कारण हा चित्रपट मराठीमध्ये पूर्ण भारतभर तर किंवा 7 देशांमध्ये तर रिलीज होतोय, पण हा बाकी भाषांमध्ये सुद्धा रिलीज होणार आहे. हे अजून एक मराठी पाऊल पुढे असणार आहे. आणि एवढं सांगतो की आपण मराठी लोक ज्यांनी चित्रपटाचा पायंडा घातलेला आहे, ती लोक काय करू शकतात त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे घबाडकुंड असणार आहे. बस काही शब्द सुचत नाहीत, एवढं मस्त ट्रेलर झालेलं आहे. प्रीतम, आय लव्ह यू सो मच. मी सगळ्यांना सांगतो की आय लव्ह यू सो मच यार. खूप छान, प्रत्येकाने खूप छान काम केलंय. बस पुढच्या ह्याच्यामध्ये प्रयत्न करेन की ह्यांच्या एवढं तरी माझं चांगलं काम व्हायला पाहिजे. थँक्यू. थँक्यू रसिक सर. थँक्यू सो मला मच. एक सांगावं वाटतं की अभिषेकचं एक काम, अभिषेक आमचा मेकअप आर्टिस्ट, त्याचं एक काम मी तुला मदत केलेली आहे कमी करायला. माझा जो मेकअप आहे तो आमच्या धनुनी केलेला आहे, धनंजय सागवेकर. त्याने जो अगदी देवकी देव महादेव तिथपासून माझा मेकअप करत आलेला आहे. अगदी जय मल्हारमध्ये सुद्धा तो आम्हा तिघांनी मेकअप करायचा. इव्हन घबाडकुंडमध्ये सुद्धा जो काही माझा नथ वगैरे जे काय आहे तो सगळा मेकअप धनुनी केलेला आहे. धनु, थँक्स अ लॉट भावा. थँक्यू. संदीप सर. माझा ड्रायव्हर सुद्धा धनू आहे, त्यांनी मला सेट पर्यंत नेलं, त्याबद्दल थँक्यू. कुशल, यस कुशल. माझा पण ड्रायव्हर आहे. माझ्या गाडीचं पेट्रोल, त्याची चाकं आणि निखिल, मी सगळ्यांचे आभार मानतो. पण समजा त्याचबरोबर माझा मेकअप तर अभिषेकनेच केला, पण तो मीच काढला. त्यामुळे मी माझे स्वतःचे पण आभार मानतो. मला मेकअपच नव्हता, त्यामुळे ही अभिषेकचे आभार नाही मानत. पण याचा मेकअप धनूने केल्याबद्दल धनू तुझे आभार मनापासून. सॉरी देवा. कारण एक आहे की आपल्या रंगभूमीवर किंवा आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये प्रत्येक जण खूप महत्वाचा आहे. आजपर्यंत कधीच स्पॉट हा शब्द माझ्या तोंडून कधीच आला नाहीये. त्या व्यक्तीला त्याच्या आई वडिलांनी जे प्रेमाने नाव दिलेलं आहे, त्याच नावाने मी त्याला हाक मारलेली आहे. त्यामुळे समजा एक दिवस जरी आमचा धनु नसता तरी कदाचित शूट थांबलं असतं प्रीतम. सो धनु, सगळ्यांसमोर सांगतो, खूप धन्यवाद तुझे भावा. धनू तुझे खरंच मनापासून आभार. आणि देवा, तुझी मी गंमत करतो कायम, तुला माहिती आहे. आणि आय लव्ह यू.
मला वाटतं हा सिनेमा हॉरर सस्पेन्स थ्रिलर हे सगळं असलं तरी एक ऑक्टोपस- सेटवर विनोद सुरू होता का सतत असं वातावरण असेल. एक मला तुम्हाला सांगायचं वाटतं की ऑक्टोपस आणि माझ्यामध्ये एक साधर्म्य आहे. ऑक्टोपसाकडे 3 हृदय असतात, माझ्याकडे माझं एक हृदय आहे, हे एक हृदय आणि हे एक हृदय आहे माझं. 3 हृदय आहेत माझ्याकडे. पण देवा कायम आमच्या सगळ्यांवर प्रेम करत आलाय. सेटवरती आम्हाला कोणाला शशांक सरांना चहा खूप आवडतो, त्यांना चहाचं बघणं किंवा आमच्या सगळ्यांसाठी डाएटचं वेगवेगळं खाण्याचं बघणं, असं देवाला कायम आवडतं. देवा कायम सेटवरचं वातावरण कसं चांगलं राहील आणि कलाकार म्हणून आम्ही कसे इन राहू याच्याकडे देवाचा कायम कल असतो. मला वाटतं सगळे आणि शशांक सर म्हणाले देवा काळजी रे. प्रीतम सर मला यावरून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे नंतर. एक मिनिट, मला एक सांगावंसं वाटतं की मी आणि कुशलनी एवढ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने आनंदाने शेअर केल्यात की रात्री आमचं 1:30 शिफ्ट लागल्यानंतर जे आम्ही उपाशी असायचो, म्हणजे आम्ही शूट करताना पोटात काही अन्न नसावं असं, सो 10 वाजता पॅकअप होईल असं वाटायचं, मग 10:30 वाजता जेऊ, तर ते 2 वाजता पॅकअप व्हायचं 1:30 शिफ्ट, आणि त्याच्यानंतर हॉटेलमध्ये गेल्यानंतर मग मी आणि आमचा कुशल 3:30 वाजता आम्ही नूडल्स करून खायचो. सो ही जी काही गंमत आहे ती फार मस्त आहे. घबडकुंडमुळे ही गंमत थँक्यू. आता बस, आता काय नाही पुढे. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा. स्मिता मॅम आपल्याकडे वळते. आपण देखील या सिनेमात एक भूमिका साकारत आहात आणि या व्यतिरिक्त आपण इतरही बऱ्याच जबाबदाऱ्या पार पाडत आहात.